शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, 1 रुपयात पीक विमा का बंद झाला? यामागचं सर्वात मोठं कारण आपण आज स्पष्ट करणार आहोत आणि ती माहिती पूर्ण आपल्याला समजावून सांगणार आहोत. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं खरीप 2023 पासून 1 रुपयात पीक विमा योजना आणली. परंतु बंद करण्याचे कारण काय आलं? म्हणजे बंद करण्यासाठी गरज काय पडली? यामध्ये नेमकं झालं काय? आणि बंद कशामुळे केली? याबाबत पूर्ण अपडेट आपल्या चॅनलला देणार आहोत. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सपोर्ट करा. शेतकरी मित्रांनो, 1 रुपयात पीक विमा योजना जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कुठल्याही शेतकऱ्याला पैसे भरायची गरज नव्हती. आणि CSC वाल्यांना 1 रुपयात जरी पीक विमा असेल तर CSC वाल्यांना राज्य शासनामार्फत 40 रुपये अनुग्रह अनुदान मिळत होतं. एक जर फॉर्म भरला 40 रुपये त्याच्या खात्यावर राज्य शासनामार्फत जात होते. त्यामुळे घोळ असा कुठं झाला की राज्य शासनालाही बंद करावं लागली योजना. शेतकरी मित्रांनो, झालं कसं? CSC वाल्यांनी भरपूर क्षेत्राचा पीक विमा भरायला सुरुवात केली. अगोदर शेतकरी पीक विमा भरायला यायचा, तो आल्यानंतरच पीक विमा भरला जायचा, कारण तो पैसे देत होता आणि मग पीक विमा भरला जात होता. परंतु आता कसं होऊ लागलं, शेतकरी जरी नाही आला तर CSC वाले पीक विमा स्वतःच भरू लागले. त्यांच्या नावावर का असताना पण भरू लागले. पण त्याचबरोबर जे गावामध्ये आपलं पडीक क्षेत्र असतं, वन विभागाचं क्षेत्र असतं, देवस्थान ट्रस्टची जमीन असते, फॉरेस्टची जमीन असते, परत इतर शासकीय भरपूर पडजमिनी, सरकारी जमिनी, अशा भरपूर जमिनी शिल्लक क्षेत्र असतं. कमीत कमी एका गावामध्ये 200-300 एकर तरी कमीत कमी रान शिल्लक असतं. परंतु हे झालं कसं? हे CSC वाले काय करू लागले की एक जेव्हा हे राज्य शासनाला लक्षात कसं आलं की भ्रष्टाचार कुठं होऊ लागला नेमका, तर ह्या गोंधळामध्ये काही लोकांकडून मध्यस्थीवाल्याकडून इतर क्षेत्राचा पीक विमा जास्त भरला जाऊ लागला. कारण त्या क्षेत्राला पीक विमा भरण्यासाठी पैशाची गरजच नव्हती. फक्त 1 रुपया आपल्या अकाउंटवरून CSC वाल्याच्या अकाउंटवरून तो जात होता. परंतु मित्रांनो, एक गोष्ट याच्यामध्ये घडली. 100-100, 200-200 एकरचा जो निनावी जमीन होती, ट्रस्टची जमीन होती, देवस्थानची जमीन होती, फॉरेस्टची जमीन होती, जे पडक्षेत्र होतं गावचं, त्यावर काही लोकांनी पीक विमा भरायला सुरुवात केली. ह्याच्यामध्ये सर्वात मोठा गोंधळ झाला. पैसे 200 एकर जरी रान असलं तर त्याला 1 रुपया भरायची गरज असल्यामुळं त्यांनी पैशाची तर गरज नाही, त्यामुळे पीक विमा भरला जाऊ लागला. आणि ह्याच्यामध्ये मोठा फ्रॉड होऊ लागला की इंडस्ट्रियल एरिया असो, पड जमिनी असो, देवस्थान ट्रस्ट जमिनी असो, इतर ट्रस्टच्या असं वेगवेगळ्या जमिनीचा पीक विमा भरला जाऊ लागला. मध्यस्थी माणसाकडून मोठं गुढ याच्यामध्ये निर्माण झालं, मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये घडू लागला की बाबा त्या जमिनीचा विमा ते भरू लागले बिगर पैशाचा, उलट त्याचं कमिशन येऊ लागलं. आणि विमा मंजूर झाल्यानंतर इतके पैसे त्यांना मिळू लागले की 200-200 एकरचा पीक विमा म्हणजे कोटीच्या घरात पीक विमा त्यांना मिळू लागला. असं भरपूर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये घडू लागलं. आणि हे घडल्यामुळं राज्य शासनाच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या आणि राज्य शासनाने यावर आता तोडगा काढावाच लागेल, यासाठी निर्णय घेतला की आता पीक विमा योजना 1 रुपयाची बंद करावीच लागेल. अशा काही आतल्या गोष्टी असतात. राज्य शासनाला जरूर जरी आर्थिक मंदी जरी असली, राज्य सरकारकडे जर पैसे जरी नसले, तर 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्यामागचं हे सर्वात मोठं कारण मला तरी यातून स्पष्ट वाटते. कारण खूप पडीक क्षेत्राचा पीक विमा 1 रुपयामध्ये भरला जाऊ लागला व तो राज्य शासनामार्फत इंडस्ट्रियल एरियाचाही पीक विमा भरला जाऊ लागला. आणि तो पीक विमा ते मोठमोठे लोक हाणू लागले, परंतु भुर्दंड राज्य सरकारला भरावा लागला. राज्य सरकार तोट्यात जाऊ लागलं. यासाठी त्यांनी 1 रुपयात पीक विमा बंद केला. आता जरी इंडस्ट्रियल एरियाचा पीक विमा जर भरू लागले ते कोणी, आता जरी नवीन भरू लागले, पैसे भरून जर भरवले तर पैसे थोडे लागणार नाहीत. 200-200 एकरचा पीक विमा भरायचा म्हणजे 50-50 हजार, लाख, 1.5 लाख रुपये लागतात. परंतु ती याची गॅरंटी नसते. चौकशी झाली तर काय करावं लागेल, ह्या भीतीपोटी ते पीक विमा ते भरणार नाहीत. त्यामुळं पीक विमा योजनेचं नुकसान होणार नाही, हेही राज्य शासनाच्या लक्षात येईल. आणि जो झालेला प्रकार आहे फ्रॉड, त्याच्या चौकशा पण सध्या चालू आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाईही होईल भविष्यात. परंतु हे सर्व भ्रष्टाचार राज्य शासनाच्या निदर्शनास आल्यामुळं राज्य सरकारनं पीक विमा योजना 1 रुपयाची बंद केलेली. आणि त्यात दुसरी गोष्ट, राज्य शासन सध्या आर्थिक स्थिती मजबूत नसल्याचे स्पष्ट करत आहे. हेही कारण असू शकतं. ह्या सर्व गोष्टीचा मेळ घालून
राज्य सरकारने 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु आता तुम्हाला शेतकऱ्याचा 2% हिस्सा भरून तुम्हाला पीक विमा योजनेचा लाभ भविष्यात घेता येईल. त्यामुळं या व्हिडिओमध्ये आपल्याला इतकं स्पष्टीकरण द्यायचं होतं की 1 रुपयात पीक विमा योजना राज्य शासनानं बंद काय केली, तर हा मोठा प्रकार भ्रष्टाचाराचा घडू लागल्यामुळं राज्य शासनाने तो निर्णय घेतला. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करावं. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सपोर्ट करा. धन्यवाद.